ठाकरे बंधू एकत्र येणार यावर सध्या चर्चा सुरू झालेली आहे। त्यावर सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे राजकीय प्रतिक्रिया पाहूयात। ऑफर ठेवणारे एक, अटी ठेवणारे दुसरे, यावर आम्ही काय बोलावं। पण दुरावलेले ठाकरे बंधू एकत्र आले तर आनंदच, वाट बघा। पण ते एकत्र आले तर आम्ही स्वागतच करू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। दोघे एकत्र आले तर आम्हाला आनंदच आहे। कोणीही आपल्यातले मतभेद विसरून एकत्रित येत असतील तर याच्यामध्ये काही वाईट वाटण्याचं कारण नाही। महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवं। दोघांनी विचार करून पुढे पावलं उचलावीत। उद्धव ठाकरेंचे मामा चंदूमामा वैद्य यांची प्रतिक्रिया। प्रत्येकानं आपल्याला योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यास हा त्यांचा अंतर्गत विषय। अजित पवारांची प्रतिक्रिया। त्यांनी त्यांच्या दोन पक्षाच्या संदर्भामध्ये काय भूमिका घ्यावी हा 100% त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे। प्रत्येकाने आपल्या सद्विवेक बुद्धीला स्मरून जे त्यांना योग्य वाटत असेल तो निर्णय घ्यावा। ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्व कुटुंबांनी एकत्र यायला हवं। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून रोहित पवारांचं सूचक ट्विट, यातच महाराष्ट्राचं हित असल्याचाही ट्विटमध्ये उल्लेख। राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंसोबत युती करावी वाटत असल्यास भाजप त्यांच्यामध्ये येणार नाही। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज साहेबांना जर असं वाटतं की त्यांनी उद्धव साहेबांची युती केली पाहिजे, यामध्ये भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी त्यांच्या युतीच्या मध्ये येण्याचं काही कारण नाही।